गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळी सकाळी 10 वाजता आमचा सफाई मोड चालू झाला आहे. साफसफाई करतोय आम्ही. त्या दिवशी केलेली होती नाही का, पण मग जरा धूळ वगैरे होती, खोकला यायला लागला होता. इथल्या गाद्या वगैरे सगळं बाजूला घेतलंय आम्ही. आणि अजून म्हणजे जेवण वगैरे सगळं बाकी आहे आमचं. आत्ताच उठलो, आंघोळ वगैरे केली आणि साफसफाई केली आहे. बघू आता, करतोय, पूर्ण करतोय. कसं दिसतंय लुक, कसं दिसतोय लुक, विषय जाऊ. तर घेतो करून आम्ही साफसफाई. पोरं करताय, एकदम क्लिअर कट झाडून घेतलंय आम्ही. कसं आपलं घरी कसं चांगलं राहायचं सवय आपल्याला, म्हणजे साफसफाई ठिकाणी. म्हणजे कसं आपण जिथं राहतो मित्रांनो, ते साफच राहायला पाहिजे. अशी आमची रूम आहे. काहीतरी करतोय, ठीक आहे, काय अडचण नाही. राहू. भाऊंचा पण साफसफाई मोड ऑन झालाय. तू काही नाही आज अरे रे रे, किती किती गंजडी रूम आहे रे, किती गंजडी. काय ज्ञान देऊ सगळ्यांना. ए हो, तुला माहित नाही अरे, आम्ही रोज झाडतो. शिफ्ट झाल्यापासून आता रूम झाली लगेच चालला. आम्ही रोज पाहिजे असं तसं. अरे रे, काय 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 आहे बघा बघा काय आहे. हे बघा, अशी रूम पाहिजे डायरेक्ट. झाडी होती ती आल्यापासून. हे हो, काय असं तू काही माहिती रूम झाली नाही. मग येडा विषय का, सोपं आहे का मग? या असं सर्द्या खोकला त्या, हे काय हे काय अरे, काय कुठं काय काही नाही काही नाही. काय घाण आहे मित्रांनो, अरे काही पण संपर्क का कॅमेरा दिसत नाही व्यवस्थित. काही घाण आहे, काही घाण आहे. म्हणूनच मदत चालू आहे. असंच आहे आमचं. आता नाश्ता करायला चाललोय आम्ही. महेश आंघोळ करायला जाईल. सुपली सुपली. शर्ट टाइम दोस्तो. किती हवे हे तुला घ्यायचं का मनोज? घेतलं अरे तीनच पाहिजे त्या घे माझं. अरे की 3च्या रेट शांत होते. हा पाणी टन दोस्त चहा घेतलाय हातात. आता नाही का, लेक्चर आहे मला, लेक्चर करतो ऑनलाईन. पावसामुळे क्लासला पण जाता येत नाही का. मला औंधपासून बस पकडायला प्रॉब्लेम होत तिथून. त्यामुळं ए चावी दे ना ओमकार, मनोज चावी. माझं लेक्चर आहे आता 11:30 वाजता. आता ते चाललंय महेशला तूप घ्यायला, म्हणजे ऐकायचं त्यांचं पर्सनल आहे. असं आहे. हा, लेक्चरचा विषय असा होतो आहे ना, लेक्चरला सकाळी जावं लागतं. सकाळी सकाळी पाऊस असतो आणि मग त्यामुळे ऑनलाईनच करावं लागतंय. पाऊस उघडल्यानंतर परत क्लासला जावं लागेल. क्लास अजून जवळपास 2.5-3 महिने बाकी आहे. पुढच्या 1 महिन्यानंतर आम्हाला इंटर्नशिप असाईन होईल. इंटर्नशिप टास्क वगैरे नाही का, क्लासवालेच असाईन करतील आम्हाला इंटर्नशिप. सध्या असं मार्केट इतकं टाईट आहे ना, जॉबचे रिझ्यूम शॉर्टलिस्ट होती नाही. बेकार कंडिशन आहे. एक्सपिरियन्स लागतोय सगळ्यांना. तर मला सांगा, जर तुम्हाला जॉबच नाही लागली किंवा प्लेसमेंटच नाही झाली
एक्सपिरियन्स कुठून येणार? हे समजलं पाहिजे यार. अवघड आहे. 1,000 years later. हा तर कुठं होतं मित्रांनो आपण प्लेसमेंटचं काहीतरी बोलत होतो नाही का? काय झालं ऍक्च्युली माझं लेक्चर्स वगैरे होतं आणि सेशन एक्सटेंड झाल्यामुळं मला पुढला ब्लॉक कम्प्लीट नाही करता आला. मी सध्या उभा आहे आमच्या बाल्कनीमध्ये. हे पोरांनी काय काय करावं, पाऊस चालू आहे बाहेर मस्त बरं का. आणि इतके कपडे धुवून टाकले, इतके कपडे की इथं उभं राहायला जागा नाही. तर चला सांगतो पोरं काय करताय. अशा तर पोरं नसते इथं. इकडं साहेबांचा अभ्यास चालू आहे. पोरं गोष्ट अरे बापरे. पोरं लपून कमबॅकची तयारी चालू आहे. आवड करताय बघू शकता तुम्ही नाही का. कोडर मनोज आहे, कोडर मनोज आहे. काय तो कीबोर्ड, काय ती वेबसाईट. ऍक्च्युली वेबसाईट मनोजनी डिस्कवर केली. जॉब बोर्ड केलाय डायरेक्ट. हे बघू शकता भाऊंच सेटअप. च्या माऊस पॅड काय चोर आणला काय कॉलेजमधून? कॉलेजला माऊस पॅड होता का? आपलं कॉलेज कुठं भेटता हा माऊस पॅड? फ्लिपकार्ट वरती मला नाही वाटत. हिस्ट्री नाही इकडे. यार म्हणे कशाच आहे? मॉडर्न कॉलेज माऊस पॅड कुठंच नाही. माऊस पॅड इथं घेतलाय फक्त. हो एका मुलंच होऊ शकत नाही बाई. हो काय वाटतंय कुठं पाहायला भेटते अशी पद्धत? हे इकडे दिवस काढायचे काम. असं आहे बराबरी करा ना, पण घ्या ना बराबरी करा ना. जळू नका ना. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आणू का आता? ठीक आहे. जळू नका बराबरी करा. आता मी डायरेक्ट पीसीच गायब करणार कॉलेजमध्ये. पहिलीच कमी आहे. ठीक आहे चालूच राहतं. बाकी सेटअप वगैरे एकदम व्यवस्थित आहे. महेश भाऊंची जरा तब्येत बरोबर नाहीये. दिसू शकतं तुम्हाला वीक वाटत राहिले ते. काय अडचण नाही. असं काही मुद्दा कुठं होता आपला? क्लासेस वगैरे तुम्ही आधी 2 महिने आधी आमचे ब्लॉग्स तर बघितलेच असतील 1-2. त्यानंतर आम्ही जरा गावाकडे गेलतो घरी. एक्सप्लोर केलं. अजून विसरेल नसतील ते. एक डोळा इकडं एक डोळा तिकडं. असं चालू आहे. आज नवीन फ्लॅटवरती 4था दिवस आहे आमचा. मस्त करमू राहिलं व्यवस्थित, काही अडचण नाही. कधी कधी थोडीशी घरची आठवण पण येते. पण ठीक आहे, हे घरच्यांसाठीच चाललंय. घरचे बघू शकता काय करताय आपलं पोरं काय नाही. माझंच नाही यांचं पण सगळ्यांचं चालू आहे. हे सारे दाखवते नाही माझे ब्लॉग घरी, पण मग एक दिवस असा येईल गणेश शेठ सारखा आपण पण फेमस होऊन जाऊ नाही का. कारण की परमपूज्य गणेशजी महाराज यांनी सांगितलंच आहे, माणसाला आयुष्यात प्रगती करण्यासाठी व गुलाल पडण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं आपल्या अशाच ब्लॉगला सपोर्ट करत राहा. काय अडचण नाही. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय कर मनोज. बाय बाय. आणि आमचे महेश भाऊ बाय बाय. भेटू उद्या.